नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जॉमेट्री मधली जी लाईन आहे, जॉमेट्री मधली लाईन रिप्रेझेंट्स टाइम. जॉमेट्री मधली जी एक लाईन असते ना, ती टाइम रिप्रेझेंट करते. तर जॉमेट्री मधली लाईन, स्ट्रेट लाईन ही टाइम कशी रिप्रेझेंट करते, याची दोन कारण आहेत. अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशन, ही जी लाईन आहे ही न्यूटनचा किंवा लायब्निजचा कॅल्क्युलस मधला जो बेसिक फॉर्म्युला आहे, लिमिट एच टेंड टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1, हा रूल फॉलो करते. त्याचबरोबर केपलरचा जो सेकंड लॉ आहे, सन स्वेप्ट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, सन स्वेप्ट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हे जर हा नियम, जर हा युनिव्हर्सल नियम आहे आणि हा नियम जर कोण फॉलो करत असेल तर ती स्ट्रेट लाईन फॉलो करते. अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. सनचा इफेक्ट हा स्ट्रेट लाईनवर असतो आणि मूनचा इफेक्ट हा कर्व लाईनवर असतो. लाईन जेव्हा डिफरन्शिएट होते त्यातूनच स्पेस निर्माण होते, म्हणजे जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो ना, त्यातनं स्पेस निर्माण होतो. तर याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव अर्थात वाचकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं, याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.